नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. नुकताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी जगतामध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरं तर 24 तास महानगरमध्ये गेली 1 ते दीड वर्ष आपण आमच्या वाहिनीवरती ज्या व्यक्तीला वृत्त निवेदिका म्हणून पाहता आहात, त्या व्यक्तीने सुद्धा या 12वीच्या परीक्षेमध्ये अतिउत्तम गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे. आपल्यासोबत आहे स्वतः स्वरा. आपण तिचं स्वागत करूया. स्वरा, तुझं आपल्याच वाहिनीमध्ये खूप खूप स्वागत. आणि गेली वर्षभर 12वीचा खूप कठीण असा अभ्यास करून सुद्धा तिने नूतन निवेदिका म्हणून आपल्याकडे काम केलं. आपण खरं तर तिचं कौतुक करणार आहोत आणि तिलाच विचारून घेऊया, तिचं जाणून घेऊया, की हा सगळा प्रवास करत असताना अभ्यास आणि इतर सगळ्या गोष्टी तिने कशा काय सांभाळल्या? सर्वात आधी 24 तास महानगरचे खूप खूप धन्यवाद आणि मी एवढंच सांगेन की फार काही टेन्शन असं घेतलं नाही मी 12वीचं. आनंदाने ते करत होते, मनापासून करत होते. एखाद्या गोष्टीचं पाठांतर करणे हे मला कधीच जमलं नाही. त्यामुळे तो एक आनंद होता आणि ज्यावेळेस मी आता यावर्षी मी 12वीला होते. अभ्यास करताना ज्यावेळेस मी बातमी कव्हर करायला जायचे, त्यामुळे मी एक रिलॅक्स व्हायचे. ते एक माझ्यासाठी आनंदाचं एक वातावरण होतं. की मला थोडं छान वाटायचं. परत अभ्यास करायला आणखी हुरूप यायचा आणि त्याच्यामुळेच आज मला 92% मिळालेत. नक्कीच. स्वराबद्दल एक गोष्ट सांगायची तर ती ज्याप्रमाणे वृत्तनिवेदिका आहे, त्याचप्रमाणे तू वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा नाट्य क्षेत्र असेल, याही क्षेत्रात तू लिहिल्या वावरते आहेस. तर नेमकं याचं गुपित काय सांगशील आम्हाला? घरून मला कधीच दबाव म्हणजे नव्हताच, की तुला इतकेच टक्के पाहिजेत किंवा तितकेच पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आनंदाने केल्यात आणि अगदीच सहज त्या केल्यात. कोणत्याच गोष्टीचं मला टेन्शन नव्हतं. नाटक आणि वक्तृत्व या सगळ्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे अभ्यासात सुद्धा जास्त मन लागायचं आणि अभ्यास करतानाही कधीच कोणत्या गोष्टींचं टेन्शन नाही घेतलं. कॉलेजमध्ये व्यवस्थित लेक्चर्स अटेंड केले. घरी जेवढा मला अभ्यास करता येईल तेवढा मन लावून केला आणि म्हणूनच मला इतके छान टक्के मिळालेत. आपल्यासोबत स्वराचे वडील सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, तुमचं सुद्धा 24 तास महानगरमध्ये स्वागत. तुम्ही एक शिक्षक म्हणून, स्वराचे वडील म्हणून, पालक म्हणून तुमच्या मुलीने केलेल्या या अतिउत्तम कामाचं कौतुक कसं कराल? सर्वप्रथम आपले महानगर 24 तासचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण इथपर्यंत आलात. माझ्या मुलीचं तुम्ही मुलाखत घेत आहात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही तिला एक वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलंत. त्याबद्दल पण मला तुमचे 24 तास महानगरचे आभार मानायचे आहेत. आता तिच्या यशाचा प्रवास म्हणजे असा आहे, की आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं, की ती फार गुणी आहे, हुशार आहे. परंतु तिच्यामध्ये ते गुण लपलेलेच होते आधीपासून हं. आणि ती लहानपणापासून करत होती. हं. परंतु अभ्यास एके अभ्यास या मताचा मी कधीच नाही आहे. कारण विद्यार्थ्याने सर्व गुण संपन्न असावं, असं मला नेहमीच वाटत असतं, की शाळेत असल्यापासून तिने प्रत्येक स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि हे करत असताना तिने अभ्यास सांभाळला आहे. तुम्हाला एक सांगायचं आहे मला, की 10वी असताना आम्हाला शिक्षक सांगत होते, की आता तिला खेळात भाग घेऊ नका किंवा बाकी स्पर्धेमध्ये नको, पण 10वी वरती तिला लक्ष केंद्रित करू द्या. म्हटलं, "नाही मॅडम," म्हटलं, "कारण शिक्षण तर हे तर महत्त्वाचं आहे, परंतु त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याने तिचा विकास होईल." आणि म्हणून आम्ही तिला सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायला लावलं. इयत्ता 11वीला जेव्हा ती आली, मुळात मला एक सांगायचं आहे, की 10वी पर्यंत ती मराठी माध्यमात शिकलेली विद्यार्थिनी आहे आणि ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत ते शिकलेले आहे. आणि सगळे मला म्हणायचे, की "अहो, तुम्ही एवढं शिक्षण शिकवता वगैरे आणि मुलीला मराठीत का टाकलं?" परंतु मी विचारपूर्वक तिला मराठी माध्यमात टाकलं आणि त्याचं मला फळ आज लाभलेलं आहे. आज मिठीबाई कॉलेजसारख्या नामांकित महाविद्यालयात जिकडे सर्वत्र इंग्रजी वातावरण आहे, त्या वातावरणात तिने स्वतःला तिथे उभं केलं आणि तिकडे स्वतःची पाळंमुळं घट्ट केली आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी मैत्र जपलं आणि ते सगळं करत असताना विविध स्पर्धा, विविध ॲक्टिव्हिटीज करत ती पुढे आली आणि अभ्यास तिने केला आणि तुमचं चॅनेलसुद्धा सांभाळत तिने केलेलंच आहे, सगळ्या गोष्टी केल्यात. त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद सर. इतकं छान कौतुक वडिलांकडून ऐकल्यानंतर आता यानंतरचा पुढचा प्रवास कसा असेल आपण स्वराकडून जाणून घेऊया. स्वरा, खरं तर तू आतापर्यंतचा इतका छान प्रवास तुझ्या वडिलांकडून सुद्धा आम्ही ऐकला. परंतु यानंतरचा तुझा प्रवास कसा असेल? तुझं विजन किंवा तुझं ध्येय काय सांगशील आम्हाला? आता यापुढेही मी मिठीबाई महाविद्यालयातच इकॉनॉमिक्समधून पी-एच-डी करणार आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचीही तयारी सुरू ठेवणार आहे. बऱ्याचदा अभ्यासासोबत जसं आता तुझ्या वडिलांनी सांगितलं, की सर्व गुण संपन्न असणं ही काळाची गरज आहे खऱ्या अर्थाने. तुझ्या मित्र-मैत्रिणींना किंवा यानंतरच्या पुढच्या पिढीला एखादा काही संदेश देशील?
संदेश मी एवढाच देईन, की अभ्यास तर फार महत्त्वाचा आहे खरं. तो तर तुम्ही केलाच पाहिजे. त्याच्यावर तुमचं लक्ष असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, जो जो तुमचा छंद आहे, तो सुद्धा जोपासला गेला पाहिजे. त्यामुळे इतर ॲक्टिव्हिटीज, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तेवढंच पुढे राहा आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यासही सांभाळा. नक्कीच. आपण स्वराला या संपूर्ण प्रवासासाठी खूप-खूप शुभेच्छा देऊया आणि अशी इच्छा व्यक्त करूया, की भविष्यामध्ये ज्यावेळी ती इकॉनॉमिक्समध्ये पी-एच-डी करेल, त्यावेळी सुद्धा 24 तास महानगरवरती आपण तिचा इंटरव्ह्यू घेऊ आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा तिच्या कुठल्याही प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची मदत लागली, तर आम्ही सुद्धा तिच्यासोबत कायमस्वरूपी असू. अशा शुभेच्छा पण तिला देऊया. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.